नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चौथी नापास असलेल्या मनोज जरांगेच्या सांगण्यावरून सरकारने ओबीसीचे केले वाटोळे. सरकारवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका. सविस्तर माहिती अशी की सरकारने एका चौथी नापास असलेल्या मनोज जरांगेच्या सांगण्यावरून मराठा आरक्षणाचा हा GR काढला आहे. हा GR म्हणजे ओबीसीचे वाटोळे आहे असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. त्यांनी ओबीसी समाज बांधवांना सांगितले आहे की तुम्ही सर्वांनी या GRची पहिल्यांदा होळी करा. आपल्या तालुक्यामधील प्रांत तहसीलदार, जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये जाऊन निवेदन द्या. आपल्या स्थानिक आमदाराला, खासदाराला जाब विचारा, का बरं तुम्हाला फक्त आमची मतं लागतात का? आम्ही मागास आहोत. म्हणून ओबीसी समाजाचे सरकारने एका चौथी नापास असलेल्या माणसाचे एकूण एक झुंडशाही निर्माण केली आहे. मराठा समाजाच्या दबावाखाली सरकार झुकलेले आहे असे म्हणता येईल, कारण संविधान कोणाला बदलता येत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संविधान आणि संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आरक्षण संविधानामध्ये दिलेले आहे, ते कोणालाही बदलता येत नाही. मग कसं काय आरक्षण बदलले, कसं काय GR निघाला, ही एक महत्त्वाची बाब सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा सध्या आक्रोश आपल्याला पाहायला मिळत आहे. जर हे मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द झाले नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल. पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची ताकद ओबीसी समाजामध्ये आहे. एक जात कुठे आणि 350 जात कुठे, मग सरकारने निर्णय घ्यायचा आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही. स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिलेले आहे, तरी सुद्धा मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागत आहे. ही एक लाजिरवाणी बाब आहे. कायद्यामध्ये असे म्हटले आहे, जो मागास समाज आहे त्यालाच आरक्षण मिळते. मग त्यासाठी सिद्ध करावं लागतं आपण मागास आहोत की नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही. मग सरकारने हा GR का काढला आणि मराठ्याला आरक्षण कसे दिले, यावरून सध्या मोठा आक्रोश महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने वेळेत पावले उचलावीत व काढलेला GR रद्द करावा व ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारकडे केली आहे. तर लक्ष्मण हाके काय म्हणाले आपण पाहूयात. ते पुढील प्रमाणे: महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे, जो जरांगेंना मुंबई बाहेर काढण्यासाठी हतबल असणाऱ्या शासनानं जो हा GR काढलाय, या GR मधला शेवटचा जो पॅरेग्राफ आहे, तो पॅरेग्राफ एका ॲफिडेव्हिटवरती गावामधील एका जरी माणसाकडे कुणब्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्या माणसानं जर हे ॲफिडेव्हिट दिलं तर त्या गावातल्या ज्या माणसांनी सर्टिफिकेट मागितलंय त्या माणसांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की या GRद्वारे जो बोगस कुणबी सर्टिफिकेटचा सुळसुळाट गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रात आहे, त्याच्यामध्ये आता जास्त प्रमाणात वाढ होणार आहे. आणि बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे महाराष्ट्रामध्ये बेकायदा सर्टिफिकेटचा सुळसुळाट या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि पर्यायानं या GRद्वारे ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्यात आलेला आहे. ओबीसी बांधवांना आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही उद्या तहसील कार्यालयावरती, जिल्हाधिकारी कार्यालयावरती, ज्याला जमेल तिथं त्या माणसांनी या GRची पहिल्यांदा होळी करायची आहे आणि तहसील कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपलं निवेदन द्यायचं आहे. आत्ता जर तुम्ही नाही उठला, आत्ता जर तुम्ही नाही बोलला तर याचे परिणाम तुम्हाला येऊ घातलेल्या 5 वर्षामध्ये बघायला मिळतील. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा उद्या पंचायत राजमध्ये निवडणुका लढणारे कार्यकर्ते असतील, बांधवांनो कधीतरी उठा, कधीतरी जागा व्हा. या GRचा अर्थ समजून घ्या. इथल्या आमदार खासदारांना याचा जाब विचारा. आज रोजी तुमचं आरक्षण संपलेलं आहे. शासनाला असा GR काढायचा कुठलाही अधिकार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचा शासनाला अधिकार नाही. तरी पण झुंडशाहीच्या बळावर एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून जर हे घडत असेल तर ओबीसी बांधवांनो, आज रोजी तुमचं आरक्षण या GRद्वारे संपलेलं आहे. ठरवा आणि उद्यापासून आंदोलनात सहभागी व्हा. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, मुंबई. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.